आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. घे मोठी झेप. बाय. See, if she is not comfortable, तिला फोर्स नका करू. प्लीज गौरीजी, तुम्ही डिसिजन घ्या. हा डिसिजन पूर्णपणे तुमचा असेल. जाईन मी. क्या बात है. इस बात पे सेलिब्रेशन होना चाहिए. पटणकर्स. श्वेता वहिनी, मस्त आपण सगळ्यांसाठी लिंबू सरबत बनवून आणू. चला चला. आता तू एक्सपोला नाही जाणार, तिथून कायमची एक्सपोर्ट होणार. मला माहिती होतं पार्टनर जसा म्हणेल तसं तू निर्णय घेशील आणि तू हो म्हणालीस. आता बिट्टी अगरबत्ती दिल्लीला जाणार, सगळ्यांना माझं नाव कळणार. हो का? पुरे झाली हा तुझी नाटकं. काय ग, आधी काय म्हणालीस मला? काय तर म्हणे माझी आई ना स्पर्धेत भाग घ्यायला घाबरते, माझी आई अमुक तमुक, किती बोललीस मला. अशी आहे का मी? अगं मी ते तुला चिडवत होते, तू रागाने जायला हो म्हणावा म्हणून. हो का आजीबाई? तू कधी कधी बोलतेस ना माझ्या भाल्यासाठी. भाल्यासाठी नाही, भल्यासाठी. हा तेच ते. आता म्हणालीच आहेस ना तर मदत कर मला. दिल्लीला जायचंय ना, तर मग काय घेऊन जायला हवं, काही नको, सगळं सांगा मला. थंडी पण आहे आता. सांगशील ना? ही बॅग चालेल का ग? म्हणजे कपडे मावतील ना सगळ्यात? आई, किंवा आपण नवीन घेऊया बॅग. नवीन बॅग कशासाठी? ही काय वाईट आहे का? चांगली आहे की. अगं वाईट नाही ग, पण माझी आई कसली तरी ती वुमन झालीये ना. कसली तरी नाही, बिझनेस वुमन असं म्हणतात. हा तेच ते. मग काही विनाकारण खर्च करायचा का? असं खोट्या प्रतिष्ठेसाठी केलेले खर्च यशस्वी माणसाला परत रस्त्यावर आणतात, हे कायम लक्षात ठेव. हो आई, आता आपण बॅग भरायची का? खूप सामान भरायचंय आपल्याला. आई मी भरू? आई, विमान केवढं असतं काय माहिती. आपल्याला तर छोटच दिसतो, हो ना? हा, आणि तू खिडकीत बसलीस की खिडकी उघडू नको असा. आणि आभाळात जास्त थंडी वाजेल ना, सूर्य बाप्पा जवळ असला की भाजेल पण. हो का? बापरे, मग नको हात बाहेर काढायला, हो की नाही? हा, अजिबात नाही काढायचा. बरं बिट्टी, मला हे पण सांग बरं का, म्हणजे इथून जाताना कुठले कपडे घालू, मग तिथे प्रदर्शनाला कुठले कपडे घालू, सगळं तूच सांग बाबा. हो बिट्टी, हा तर टेन्शन नाही, मी सांगते तुला. बिट्टी, विमानात खूप महाग गोष्टी असतात हा, तिथे दंगा करायचा नाही, म्हणजे कुठली तरी वस्तू फोडशील आणि मग मलाच निस्तरायला लागेल. मी फोडेन? हो मग काय मी फोडणार आहे का? तुला भूक सहन होत नाही, आपण एक काम करू, 2 वेळचं जेवण ना एकत्र घेऊनच जाऊ, म्हणजे काही टेन्शनच राहणार नाही. आपण म्हणजे? बिट्टी, तुझे कपडे मी या बॅगेत भरू का ग? म्हणजे तुला ही बॅग आणि मला ही बॅग. माझे कपडे?
आई मी नाही येते, तू एकटी जातीयस. मी आले तर शाळा बुडेल ना माझी. म्हणजे तू नाही येणार आहेस? नाही. मी कशाला तिथे येऊन मी काय करू? मी माझी शाळा बुडवली तर बाई मारतील मला. शिवाय माझी शर्यत पण आहे. मग मी पण नाही जात. तू नाही येणार आहेस ना, तर मी कशाला जाऊ मग? मी सांगते रुद्र सरांना, ते समजून घेतील. किती काना शोधतेस ग, मुद्दाम करतेस ना. तू मला हट्टी म्हणतेस आणि तूच खरी हट्टी आहेस. अगं बिट्टी, काय बोलतेस तू हे? तुला असं दुसऱ्याच्या भरोशावर सोडून कशी जाऊ बरं मी? आणि तू तरी राहिलीस का मला सोडून कधी? नाही बघ, मला नाही पटत. तू राहशील का माझ्याशिवाय? हा, तुला हवं ते कर तू. मी तुझ्याशी बोलणारच नाही. अगं बिट्टी, अरे बिट्टी बाया, बिट्टी बोल ना ग. मी झोपले. बिट्टी नको बोलू माझ्याशी, मी झोपले. कळत नाही का तुला? तुला असं एकटं सोडून नाही जाऊ शकत मी बाया. मला समर सरांशी बोलायला हवं. काय सांगू श्वेता तुला, मला इतका आनंद झालाय ना. आपली गौरी आता दिल्लीला जाणार. तिच्या कष्टांचं चीज होईल आता. मला एकच भीती वाटत होती की ती नाही म्हणते की काय, पण नाही, झाली एकदाची तयार. काय तयार झाली? हो. मी नाही तयार झालो. पण काय? हा, मग मी हेड सर्वंट आहे ना, मला विचारलं पाहिजे. कोणी जायचं कोणी यायचं, मला न विचारता कसं काय तयार झाली? हो बरोबर आहे तुझं. नंदाई, बोला. ते गौरी जायला तयार झाली म्हणून या बाईला ठेवलंय काय कामाला? तिला सांगून ठेवा मी हेड सर्वंट आहे, मी चिडलो का मग बेकार असतो, सांगून ठेवा. चंद्या, हो. मी मेड वाटतंय तुला? नाही नाही, काहीतरीच काय. तुम्ही तशा नाही दिसत. गौरी किती छान दिसते. आणि तुमचं नाही दिसण्याचं नाही काय, काम येत आहे ना, त्याच्याशी मतलब आहे. चंदू, चंदू. चंदू, तुम्हाला काही हवंय का? छे मला काही नकोय, पण म्हटलं सहज आपलं काहीतरी तोंडात टाकायला. बर. मिरची दे. तुमची ती लाडकी मेड नाही दिसत आहे, सुट्टीवर आहे वाटतं. आता काय बाई, दिल्लीला जायचंय, मग काय हवेत असतील अगदी मॅडम. आजी, तसं काही नाहीये. गौरी येईलच इतक्यात. हो का? ही बघा आलीच. गौरी ऐक ना, तुझ्यासाठी ट्रॉली बॅग काढून ठेवली बरं का, बरी पडेल तुला न्यायला. आणि श्वेता करेलच ना मदत तुला सगळं आवरायला. हो गौरी, आपण लवकर पॅकिंग करून टाकू. नंदाई, मला नाही वाटत मी जाईन. का? बिट्टी मला एकटी सोडून कधीच राहिली नाहीये ना. तिला सवयच नाहीये मला सोडून राहायची. तिचे हाल करून मी काय मिळवणार आहे? नको जायला.
पोहे रे पोहे रे पोहे रे पोहे रे पोहे रे पोहे रे. ताई पोहे झाले रेडी. चंदू दादा थांबा जरा. काय झालं म्हणजे माझं काय चुकलंय का? मी काय विसरलोय का? नाही नाही, तुम्ही काही विसरला नाही. आमच्या यांना पोह्यांवर ओलं खोबरं आणि कोथिंबीर लागते, तेवढं देते मी, मग लगेच घेऊन जा. आलेच. चालेल चालेल. पोहे रे पोहे रे. चंदू दादा, फ्रीज मध्ये हे औषध कोणी ठेवलं? काय माहित. अहो तुम्हीच ठेवलं असेल, विसरलात वाटतं. कुणाचं औषध आहे? मी ठेवलं होतं. मीच ठेवलं होतं ते, पण मी लक्षात ठेवून ठेवलं होतं. ते ना, ते डायबिटीसचं औषध आहे. समोर दादांना डायबिटीस आहे, त्यांना त्रास झाला का द्यावं लागतं, म्हणून फ्रीज मध्ये ठेवलं. बसकन उघडलं, बसकन दिलं. पण हे औषध ऐका ना, मी काय म्हणतोय, ते ओलं खोबरं ते कोथिंबीर आहे ना, ते सुकं व्हायच्या अगोदर द्या ना, आणि ते दादा ओरडतील ना माझ्यावर. हो हो हो. द्या. हा थोडं इथे. हा कोथिंबीर, हिरवी गार कोथिंबीर. चला जातो. हा हिरवी गार. घ्या ना, अजून घ्या. हो घ्या ना. बस दुसरे. हॅलो पैठणकर्स. अरे वा, वेळेत आलायस. या शेठ, झाली का तुमची टेस्ट? टेस्ट? कसली टेस्ट? हे बघा, टेस्टच्या नावाखाली जास्त खाऊ नका, तब्येत बिघडते मग. माझी तब्येत बघा या वयात. चंदू शेठ, तशी काही टेस्ट नाहीये. शाळेची टेस्ट काय? तू अजून शाळेत जातोस? शाळेतले पोरं घाबरत असतील ना तुला. चंदू शेठ, ड्रायव्हिंग टेस्ट देऊन आलाय. ड्रायव्हिंग कुठली माहितीये का? 2 व्हीलरची. 2 व्हीलर? 2 व्हीलर? ऐक ना, तू गौरीजी समोर एकटा माझं इम्प्रेशन डाऊन करू नकोस. ठीक आहे, 2 व्हीलरची. 2 व्हीलरची. ड्रोन ड्रोन. थांबा. रेवती, अगं ती नाही जाणार आहे दिल्लीला. अगं खरं सांगतेय मी, ती नाही म्हणतीये दिल्लीला जायचं. तो वाटेल ते का बोलतेस? ती का करेल कॅन्सल? तुझा ना आईवर विश्वास नसेल ना, तर विचार तिलाच. मी काय म्हणते बिझनेस वुमन, झाली का तयारी? दिल्लीला जायचंय ना? तिकीट बुक झाली आहेत बरं का. दिल्ली? अरे मी ड्रायव्हिंग टेस्टला काय गेलो, तुम्ही सगळे पिकनिकला चाललेत? कोण कोण चाललंय दिल्लीला? एक मिनिट. दिल्लीला चाललेत, पण पिकनिकला नाही. मग एक्सपो आहे, बिझनेस एक्सपो. यांचा अगरबत्तीचा बिझनेस ग्रो व्हायला तिथे मदत होईल. समरने सगळं प्लॅन केलं. सो गौरीजींना जावं लागेल. त्याच्यासोबत? हो. आणि तू हो म्हणालास? ऑफकोर्स. म्हणजे मी सगळं चेक केलंय, खूप चांगला एक्सपो आहे. गौरीजींनी तिथे जायलाच हवं. मग गौरीजी, झाली तयारी? बॅग भरून तयारच असेल ना?
नाही, मी जाणार नाहीये. काय बोलताय तुम्ही? गौरीजी, खूप मोठी संधी आहे ही. रुद्र सर, मला मान्य आहे ही मोठी संधी आहे, पण बिट्टी मला सोडून नाही राहणार. म्हणजे ती कधीच राहिली नाहीये मला सोडून. आणि मलाही तिला सोडून जावंसं वाटत नाहीये. मी नाही जाणार. खोटं, साफ खोटं. हे कारण नाहीये. नाही, खरंच हेच कारण आहे. नाही गौरीजी, हे असेलही, पण याच्यापेक्षा मोठं कारण आहे. आणि जे माझ्या लक्षात का नाही आलं ना, मला खरंच कळत नाही. म्हणजे खूप मोठी चूक झाली माझ्याकडून. म्हणजे कसलं कारण समर? नंदाई, खरं तर गौरीजींचा प्रॉब्लेम मी आहे. काय बोलतोस समर तू? हो, गौरीजींसारखी मुलगी एका परपुरुषासोबत, अनोळखी व्यक्तीसोबत इतक्या लांब कसं काय जाऊ शकते, आणि ह्याचा विचार का नाही आला मला? मी ती अपेक्षाही करणं चुकीचंच होतं. आय मीन, त्यांना इन्सिक्युअर वाटूच शकतं ना, हो की नाही? मी काल परवा आमची ओळख झालेली आहे, आणि त्या ओळखीवर मी ही अपेक्षा करणं खरंच खूप चुकीचं आहे. आय एम रिअली सॉरी गौरीजी. नाही, तसं नाहीये खरं तर. नाही नाही नाही, प्लीज. आणि मी हे सगळं रागवून बोलत नाहीये. मला माहिती होतं हे असं सगळं होणार आहे, म्हणून मी आणखीन एक तिकीट बुक केलंय. आय न्यू इट. चला, मी लागू तयारीला. ऍक्च्युली आमच्या दोघांसोबत रोहित येणार आहे. आम्ही तिघं जातो. मी? हो, ऑब्व्हियसली तूच. कारण तुम्ही दोघांनी मिळून बिझनेस वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले, आणि तू सोबत असशील तर गौरीजींनाही ऑकवर्ड वाटणार नाही. हो ना गौरीजी? योग्यच विचार केलास तू समर. हो ना? हे बेस्ट आहे. नाही, खरं तर रुद्रही यायला पाहिजे होता, कारण की तुझा सपोर्ट सगळ्यात मोठा सपोर्ट आहे. आणि मी तुझंही तिकीट काढणार होतो, पण तेवढ्यात मला बिट्टीचा विचार आला. म्हणजे बिट्टीची आई जर जाणार असेल तर बिट्टीचे बाबा, आय मीन बिट्टीचा पार्टनर ऍटलिस्ट इथे असायला पाहिजे ना. पण तू जर म्हणत असशील तर मी तुझंही तिकीट. नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही, चालेल मला. गौरीजी, मी घेईन बिट्टीची काळजी. मला माझी पार्टनर महत्वाची आहे. इट्स ओके, डोंट वरी. मी काय म्हणतो समर, मला इथे कुणालाच सांभाळायचं नाहीये. मग मी तुमच्यासोबत. हा, हवं तर माझं तिकीट मी काढतो. नाही, कसं मला अगरबत्तीबद्दल सगळं माहितीये ना, यंदा पण मदत होईल माझी, म्हणून म्हणलं. आता हा कशाला कबाब मी हंटी? तू काय करणार आहेस तिथे जाऊन? नाही म्हणजे तिथे ज्यांचा बिझनेस आहे त्यांनाच अलाउड करतात. तू उगाच दिल्लीतल्या गल्ल्या फिरत बसशील का? करेक्ट. आणि मी एक्झिबिशनला नसणार आहे,
एक्झिबिशनला फक्त रोहित असेल. रोहित सांभाळेल सगळं. रोहित सांभाळशील ना? हो हो. गौरी, आता तरी चिंता मिटली ना तुझी सगळी? तू बिट्टीची मुळीच काळजी करू नको. आम्ही सगळे आहोतच ना तिची काळजी घ्यायला. तू अगदी बिनधास्त जा.